या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। बाजूचे बाजूवाले बाई ओरडली 2-3 वेळा, असं काहीतरी हे झालं मग आम्ही एकदम वर जाऊन बघितलं तर त्यांनी खाली पडले तेवढंच। चंदूकडे आलं होतं, मग चंदूला नाश्ता करत होतं, त्यांनी म्हणलं चल रे दोघं मिळून अर्ध्या तासाचं काम आहे, चल म्हणलं, मग दोघं मिळून गेलं। मग त्यांच्यासाठी हे दोघं बी मेलेत। आता आमचं पोरांचं काय, आमचं काय? शॉक लागल्याने दोघांचा मृत्यू, सुनील नगर येथील धक्कादायक घटना। तर मंडळी, याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सोलापूर शहर परिसरातील MIDC सुनील नगरमध्ये आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास विजेचा धक्का लागून 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। अशोक पोगुल यांच्या घरच्या गच्चीवर जाहिरात फलक काढण्याचे काम सुरू असताना MSCBच्या सर्व्हिस वायरचा स्पर्श होऊन दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाले। यात चंद्रकांत नारायण दोंतुल वय वर्ष 42 राहणार विठ्ठलनगर MIDC सोलापूर, तर गंगाधर ताटी वय वर्ष 40 राहणार सुनील नगर सोलापूर असे मृतांचे नाव असून घटनेनंतर परिसरात खळबळ उडाले। नागरिकांनी तातडीने दोघांना सिव्हिल रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वी मृत घोषित केले। ही बातमी समजताच नातेवाईकांनी हंबरडं फोडलं, तर मृतांपैकी एकाच्या पत्नीने माझे पोरं पोरकं झाली असं रडत सांगितले। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। चंदूकडे आलं होतं, मग चंदूला नाश्ता करत होतं, त्यांनी म्हणलं चल रे दोघं मिळून अर्ध्या तासाचं काम आहे, चल म्हणलं, मग दोघं मिळून गेलं। मग त्यांच्यासाठी हे दोघं बी मेलेत। आता आमचं पोरांचं काय, आमचं काय, परिस्थिती काय आमचं आता? त्यांनी असले तरच आमचं काम आहे, त्यांनी नसले तर आम्हाला काय बी नाही बघा। त्यांच्यावरच जीव आहे आमचं सगळ्यांचं, आमच्या पोरांचा जीव, आमचा पोरांचा जीव आहे। आमच्या बाळाला 3 मुलं, 2 लहान मुलं, असं उगाच हे करतात ना, सध्या असं त्यांच्यासाठी आमच्या पोरांचं काय झालं की आमचं सगळं नुकसान झालं। त्याला बरं नव्हतं का? त्याने चांगला होता माणूस, त्याने एकदा बी ताप येत नव्हता, एकदा बी काय होत नव्हतं, त्याने चांगला हट्टाकट्टा माणूस होता, त्याला कव्वा बी काय बी झालं नाही, त्याला एकदा बी औषध घेतलं नाही, त्याने कुठलंच त्याला हेच नाही बघा, चांगला व्यक्ती असं झालं। कारवाई झाल्यानंतरच आम्ही बॉडी घेणार। आम्ही त्यांना काय बी झालं नाही, शिरपात मध्ये कसं काय पाठवलं, काय झालं त्यांना आम्ही कंप्लेंट देतो बघा दादा, त्यांच्या नावावर कंप्लेंट देणार आहे। जे कायदेशीर कारवाई असेल, जे कारवाईनुसार त्यांचं जे घरचं नुकसान झालंय त्या लोकांच्या भरपाई व त्यांचं काय असेल त्यांना शासनाद्वारे, नाहीतर त्यांचं जे मालकी आता जे काम चालू आहे घरून घेत आहे त्या व्यक्तीद्वारे त्या माणसाचं भरपाई मिळावं, त्यांचं न्याय व्हावं, या दृष्टिकोनाने आम्ही एवढं तुमचं विनंती करत आहे। माझं नाव अशोक कृष्णारी पोगल आहे। मला ते बोर्ड फिटिंगसाठी त्यांनी मी त्यांना काम देतो, मग त्यांनी वर फिटिंग म्हणजे आले होते, घरी आल्यावर बोर्ड फिटिंग करायचं म्हणलं, मग वर जाऊन हे करा म्हणलं। मी माझ्या ऑफिसमध्ये होतो, म्हणजे बायको स्वयंपाक करत होते आणि मग ते काहीतरी असं बाजूवाले बाई ओरडली 2-3 वेळा, असं काहीतरी हे झालं मग आम्ही एकदम वर जाऊन बघितलं तर त्यांनी खाली पडले तेवढंच। मग पुन्हा येऊन म्हणून आम्ही काय केलं, त्यांना दवाखान्यात घेऊन आलो। घटना कुठं घडली? सुनील नगर MIDC। काय मयत व्यक्तींचं नाव वगैरे काय माहिती? काय असं काम दिलं होतं त्यांचं, काय आपल्याला थोडं माहिती नाही। हे कशाचं काम होतं, कुठे दिलं होतं? नाही, गोड अगोदरचं जे गोड हे होतं ते पुन्हा म्हणजे त्याच्यावर चांगलं म्हणजे करण्यासाठी। कशाचं बोर्ड होतं ते? काय MSCB लाईटचं बोर्ड होतं? नाही, बँका बरोबर असं म्हणजे हे होतं बोर्ड, ते हे करत होते, ते दुसरं बॅनर बसवलं। महासेवा म्हणजे महासेवा आहे का? हां, म्हणजे आपलं महासेवासाठी पण गेलेलं आणि यांच्या घरात पण दोघं पण गेलेले आहेत त्या ठिकाणी।
मग आता ह्या तिसऱ्या व्यक्तीचं काय नाही तर त्या मालकाशी आपण त्यांनी सांगावं असं काय आहे ते. आणि आम्हाला काय आहे ना आता यांच्या मागं जे 2 मुलं आहेत, बायको आहे, त्यांचा भविष्य निर्वाहाचा पूर्ण प्रश्न निर्माण होतो आहे. आणि ह्या बाबतीत ते त्यांच्या मालकाशी आम्हाला ते योग्य त्यांचा मुभा मिळाला पाहिजे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.